आता लाकडं म्हणजे कशाचे लाकडं वापरले जायचे खण बनवण्यासाठी? लिंबाचं लाकूड आहे त्याच्यात. लिंबाचं लाकूड पूर्णपणे. लिंबाच्या लाकडाचे तुकडे करून भिंत तयार केली. अच्छा. आणि काहीच झालेलं नाही, जशाल तशी शाबूत आहे आज. आता मी 2 दिवसाखाली भिंत पाडली ती. म्हणजे 2 दिवस उशीर केला मी यायला तुमच्याकडे. नाही म्हणजे खालच्या बेसची नुसते कुरलेत मी भिंती. हा ही भिंत जसेल तशी अजून. बरोबर आहे. त्याचं काय केलंय, थोडं कटिंग केलं भाग आणि त्याच्यात मी विटा लावून भिंत तयार केली, म्हणजे माती पडायली म्हणून. जबरदस्त. भिंत पाडू शकत नाही ती. बरोबर आहे. चालतंय, धन्यवाद सर. तर या तुम्ही पुढं थोडंसं असं चला. म्हणजे अजून माझे 95 वर्षाचे आजोबा, त्यांना सगळी माहिती. बापरे. अच्छा. हा, म्हणजे 95 वर्ष वय आहे त्यांचं सध्या. अजून त्यांना चष्मा नाही, दात पडलेला नाही काय. बापरे, त्यांच्याशी भेटायला खूप आवडेल आपल्याला. अच्छा. नगरपालिकेचे 25 वर्ष अध्यक्ष राहिले. काय म्हणलात? नगर परिषदेचे 25 वर्ष अध्यक्ष होते. उपाध्यक्ष 25 वर्ष नगर परिषदेचे. बापरे, 1962 ते 1985. जबरदस्त. हो. तर मित्रांनो, या बाजूला 25-30 जनावर असायचे आणि इकडल्या बाजूला 25-30 आणि समोर सर राहत असायचे. तर भैया यूट्यूबर व्हायचं म्हणतोय आणि लाज आहे एवढा लागलाय, जसं काय त्याला कोणतरी आता पकडून घेऊन जाणार आहे. का रे, का एवढा काय घाबरायला लागलास? लय लाजायला लागलाय. हे मित्रांनो माळव दाहेवरी, ह्याला ढाळज असं म्हणतात. ही जी बैठकीची खोली आहे, इकडं काय आहे हे? तिथं रूमच आहे. अच्छा, इकडं रूमच आहे. हा, इकडे 2 खण ढाळज आणि इकडे 2 खण ढाळज होतं. म्हणजे कोणी माणसं आले पहिल्यांदा इथं बसायचं. संपूर्ण मिळून 180 खण आपल्याकडं. 150 खण माळव आहे. 150 खण. अरे बापरे. 150 खण. इकडं 25 खण माळव आहे. हे 25 खण पाडल्या गेले आणि तिकडे 25 खण ते शाबूत आहे अजून. हे तुमचंच आहे का पुढचं? ही बिल्डिंग तुमची आहे? हो. आईच्या गावात हे लय तुम्ही धक्का दिला मला. म्हणजे हे फक्त पडू नाही म्हणून ठेवलंय का तुम्ही? कोणतं? म्हणजे हे असा पूर्वजांचा वारसा म्हणून? नाही, ह्याला काहीच झालेलं नाही अजून. हा इथं राहतोच ना सध्या आम्ही. हा. आणि हे पण तुम्हीच बांधलंय? हे चुलत्यानं बांधलेले. अच्छा अच्छा. हा हा, जबरदस्त बांधलंय हे पण. भाऊला बोलून भाऊला पुढे.